आणि लकीली या ठिकाणी फॉर्म भरायला आला तो, तर त्यावेळेस मी त्याला नाही बात नहीं करता म्हणते, "मैं तुमको तिकीट नहीं मिलने दूंगा" असं म्हटलं मी खालीच. आणि मी जोरात विरोध केला होता. ती भूमिका माझी स्पष्ट आजही आहे, पुढे पण राहणार, की असं नाही पाहिजे म्हणून. आणि त्यांनी नंतर मग ते पुढे हा मुद्दा इतका वाढत गेला, की ते हे म्हणजे खरं म्हणजे म्हणून तिकीट द्यायचंच नव्हतं. पण तिथे अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी ते तिकीट दिलं त्याला. पण हरकत नाही, तिकीट दिलं, उभे राहिले, सगळं काय. त्याचं कारण असं आहे, की ते त्या प्रभागामध्ये एस-टीचा कॅन्डिडेट पाहिजे होता. एस-टी कॅन्डिडेट मिळत नाही लवकर. आणि तो मुस्लिम असून तो एस-टी होता. त्याच्या आधी तो महापौर होता, त्यावेळेसही तो एस-टी एकट्याने निवडून आला होता. म्हणून तो महापौर झाला होता. आता 2 जण आहेत. पण 2 जणांमध्ये त्या ठिकाणी यांनी त्या भागामध्ये काही नाही, मग याला कार्यकर्त्यांनी बोलून त्या ठिकाणी तिकीट-विकीट दिलं आणि ते सगळं झालं. हा माझा विरोध तो होता, की याला करू नये म्हणून. आणि यांनी ज्यावेळेस आपल्या पहिल्या मोर्चावर दगडफेक केली होती आणि आपलं दंगल घडवली होती, त्याला घ्यायचं नाही असं माझं स्पष्ट मत होतं. पण इथे घेण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी पण याच्यातनं थोडक्यात मेसेज काय जातोय मेसेज तर असं नाही आणि अंबादास दानवे खैरेंचा आता ऐकेनासे झाले, हा मेसेज गेलाय. नाही, ऐकेन असं झालं ते बरोबर आहे. त्यांना वरिष्ठांचा खूप मोठा आशीर्वाद आहे, पाठबळ आहे म्हणून ते. पण मला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे.